नाशिक शहरातील बेशिस्त वाहन चालकांना आळा घालण्यासाठी नाशिक वाहतूक पोलीस विभागाकडून काल एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं. शहरातील सीबीएस, मेहेर चौफुली, जुना गंगापूर नाका, प्रसाद सर्कल यासह तब्बल 40 सिग्नलवर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले. हे सीसीटीव्ही कार्यान्वित झाल्यानंतर 9 तासात 16,000पेक्षा जास्त वाहन चालकांनी सिग्नल तोडल्याचं समोर आलं. या माध्यमातून आता प्रत्येक हालचालीवर तिसऱ्या डोळ्याचा वॉच असणार आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून तब्बल 15 पोलीस कर्मचारी या कॅमेऱ्यांद्वारे सतत देखरेख ठेवतात. सिग्नल जम्पिंग, ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेटशिवाय वाहन चालवणं आणि इतर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर आता थेट ई-चलनाद्वारे कारवाई होणार आहे. या नव्या यंत्रणेमुळे शहरातील वाहतूक शिस्तीत मोठा बदल अपेक्षित आहे. अपघातांची संख्या कमी होण्याची मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय. याबाबत अधिक माहिती देताना नाशिक शहर वाहतूक पोलीस शाखेच्या पोलीस उपायुक्त कीर्तिका सीएम यांनी दिली. आजपासून ऑटोमॅटिक ई चलान सिस्टम हा सिस्टम आम्ही नाशिक सिटी ट्रॅफिक पोलीस स्टार्ट केले होते. हा सिस्टमवर ऑटोमॅटिकली बिना पोलीस इंटरव्हेन्शनचे ऑटोमॅटिक चलान जनरेट होईल. हा चलान 2 कॅमेरा प्रत्येक सिग्नलवर कॅमेरा बसवले होते. ते कॅमेरा ऑटोमॅटिक डिटेक्शन्स 2 डिटेक्शन्स आहे. हा 2 डिटेक्शन डिटेक्ट करणार. एक है रेड लाईट व्हायलेशन आणि स्टॉप लाईन व्हायलेशन. हा 2 व्हायलेशन डिटेक्ट करणार आणि ऑटोमॅटिक मेसेज और ई चलान जो व्हायलेटर है ते अकाउंटवर जाणार. तो आमच्या हा अपेक्षा आहे की नाशिकची नागरिकाने ट्रॅफिकचा उल्लंघन ना करणार, कारण आता ऑटोमॅटिक प्रोसेस सुरू झाले होते. किती शहरामध्ये किती सिग्नलवरती ही प्रक्रिया आता चालू झालेली आहे? हा 40 सिग्नल है. 40 सिग्नल में हा सिस्टम शुरू होईल. आणि किती दंड बसणार आहे? दंड ट्रॅफिक रूल्सप्रमाणे आहे ना, रेड लाईटच्या आणि स्टॉप लाईटच्या सेम दंड आहे. दंडावर काही चेंज नाही. पण तुम्ही ऑनलाईनवर पे करू शकता किंवा ट्रॅफिक ACP ऑफिसवरून तुम्ही पे करू शकता. या कॅमेराद्वारे फक्त सिग्नल जम्पिंगचा जे आहे तो दंड पडणार की इतर देखील काय? आता दोन ऑफेन्स कवर झाला. एक आहे रेड लाईट जम्पिंग आणि स्टॉप लाईन व्हायलेशन. आणि नंतर पुढच्या आम्ही खूप जास्त ऑफेन्सेस ह्यामध्ये ॲड करणार. दोघांनाही जी दंडाची अमाऊंट आहे ती सेम आहे का? ती सेम आहे. आणि हे समोरच्याला कशाद्वारे समजणार की आपला दंड पडलेला आहे? एक मेसेज येणार त्या फोनवर. NIC पोर्टलमधून हा एक मेसेज जनरेट होईल की तुम्ही हा वक्त, हा वेळ आणि हा जागेवर ट्रॅफिक मतलब रेड लाईटची उल्लंघन केले होते. हा प्रकारच्या गव्हर्मेंट nic.gov.in च्या पोर्टलमधून मेसेज येणार आहे. हा दंड पडल्यानंतर किती वेळेमध्ये कस्टमरच्या मोबाईल? हा एक दिन लागतो. 24 आवर्स, विदिन 24 आवर्स जनरेट होऊ शकतो. काही तरुणांकडून नंबर प्लेट देखील लपवण्यात येते. मग अशासाठी काही उपयोग केलेत का की CCTVमध्ये दिसून येते? CCTVवर दिसून आहे. मी एक डेमो. नंबर प्लेट नसतील त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाई होईल? त्यांच्यावर ऑटोमॅटिक कारवाई होऊ शकतो नाही, पण मॅन्युअली जे पोलीस आहे ते त्यांच्या ई-चलान मशीनवर करू शकतो. काही जणांकडून नंबर प्लेटचे काही अंक झाकण्याचा प्रयत्न करण्यात येतो, त्याला काही टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो. होय ना. हा सिस्टम कॅमेरावर कारवाई करतो. कॅमेरा डिटेक्ट करू शकतो नाही, पण तरी हा सिस्टम काम करू शकतो नाही. मॅडम काही तुम्ही तपशील त्यात केला आहे का? हा 2 सिस्टम आहे. 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे. ते व्हेरिफिकेशन नंतरही हा चलान जनरेट होणार. ते चलानवर काही चुकी होण्याची शक्यता खूप कमी आहे. मॅडम, जनजागृती आपण नाशिककरांपर्यंत कशी करणार आहात? जनजागृती आम्ही अगोदर पण केले होते. पूर्वी एक हफ्तेवर ट्रॅफिक कॉन्स्टेबल्स आणि रोडवर ट्रॅफिक कॉन्स्टेबलने खूप अवेअरनेस क्रिएट केली होती. हा प्रकार नागरिकांना काय आवाहन कराल? ट्रॅफिक रूल्सची फॉलो करा, हाही आव्हान आहे. पेंडिंग फाईन पण दिसतो. जे पेंडिंग फाईन जे आहेत ते यामध्ये ॲड होऊन येतील. त्यांना ॲड होऊ मर्यादा असेल की ॲड होऊ शकतो. त्याबद्दल कशी काय त्यांच्याकडे फोन नाही.
असं असले काही तर वयोवृद्ध असतील किंवा असं काही ते वर ऑटोमॅटिक होऊ शकतो नाही, पण जो रेग्युलर ई चलान कटता है वो हम कर सकते हैं. मॅडम फाईन भरण्यासाठी ड्युरेशन किती असेल आपल्याकडून? ड्यूरेशन फिक्सेड नहीं, जो रूटीन ई चलान होता है उसी का एक एक्सटेंशन है ये ऑटोमेटिक बोल के. ओके थँक्यू. मैडम अभी सिटी में बहुत लगभग सभी जगह रस्ते के काम चालू है, तो अभी ये जो कार्य कर रहे हैं इसके ऊपर मुझको कुछ इफेक्ट होगा? जो रस्त्यावर कारवाई चालू आहे त्यांच्या दोन प्रकारची प्रॉब्लेम. एक डायव्हर्शनसाठी खूप जास्त ट्रॅफिक वाहन आणि दुसरी हे रस्त्यावर ट्रॅफिक प्रॉपरली गाडी जात नाही. तो हा दुसरा प्रॉब्लेम हे ॲड्रेस करू शकतो की लोकांची ॲटिट्यूडनल चेंजवर हा काम करू शकतो. या उपक्रमामुळे नियम तोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होणार असून नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन देखील करण्यात आलंय. नाशिककरांच्या सुरक्षिततेसाठी उचललेलं पाऊल किती परिणामकारक ठरेल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र इतकं नक्की आता सिग्नल तोडणं महागात पडणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.